मुलांसाठी आयुष्यात संपत्ती कमवून ठेवावी का नाही, हेच आपण आज बघणार आहोत. आता तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये ना थोडंसं वेगळं वेगळं वाटेल, की ह्याचे क्वेश्चन थोडेसे जरा डिफरंट असतात. कारण मला अशा विषय बोलायचा आहे, ज्यामुळं आजकालची आपली जी पिढी आहे, ती खूप म्हणजे वेगळ्या दिशेला चालली आणि हे तेव्हा कळतं, जेव्हा माणसाचं वय निघून जातं. तर मुलांसाठी संपत्ती कमवून ठेवावी का नाही ठेवावी? आता हे ज्याचं त्याचं थोडंसं वेगळं असेल उत्तर, पण मला असं सांगायचं आहे की संपत्ती कमवून मुलासाठी ठेवणं हे चांगलं आहे, हे काय वाईट नाही. कारण ज्याला त्याला स्वतःची तयारी करून ठेवली पाहिजे, मुलाबाळांची तयारी करून ठेवलीच पाहिजे. पण तुम्ही जर मुलांसाठी संपत्ती किंवा पुढची तयारी करून ठेवताय, तर त्यांना ही गोष्ट कळायला नको. व्यवस्थित ऐका जरा. तुम्ही जर मुलांसाठी काही करताय किंवा पैसे जमा करून ठेवताय भविष्यासाठी, तर त्यांना कळायला नको. जर त्यांना कळलं, तर तुम्हाला वाटेल की मुलासाठी ठेवतोय आणि तुम्ही मुलांना आजकालचे खूप असे पालक आहेत किंवा आई-वडील आहेत, जे मुलांना स्पष्ट असं बोलतात लगेच. त्यामुळे तुम्हाला तिथं प्रॉब्लेम काय होतं, हे तुम्हाला सगळं आता हळूहळू पुढे कळलंच काय प्रॉब्लेम होतो. तर आजच्या वेळेत आपल्याला हेच बघायचं की मुलांसाठी संपत्ती कमवून ठेवावी का नाही ठेवावी. आता संपत्ती कमवून ठेवावी, पण जर मुलाला जर कळलं, तर तुम्हाला पण आयुष्यभर काम करावं लागेल आणि मुलाला सुद्धा आयुष्यभर काम करावं लागेल. आज तुम्ही मला काय बोलतो, मुलाला पण काम करायला लागेल आणि मला पण आयुष्यभर. तर काम करावं लागेल. तर का करावं लागेल हे आता तुम्ही असं हळूहळू पुढं ऐकत राहिल ना, तुम्हाला सगळी क्लॅरिटी येईल. माझं कसं आहे, मी जे स्पष्ट आहे तेच बोलत असतो. कुठेतरी पुस्तकात वाचून किंवा इकडं वाचून तसं नाही. अनुभवातून जे क्लिअर स्पष्ट काय तेच मी बोलत असतो. आईवडिलांचं कसं आहे आजकालच्या जगात, आईवडील आजकालच्या जगात ना, मुलगा 25-30 वयापर्यंत होईपर्यंत ते भावनेच्या आहारी खूप असतात. मुलांवर खूप प्रमाणाच्या बाहेर प्रेम, म्हणजे खूप भावना त्याच्यात. प्रमाणाच्या बाहेर प्रेम. त्यामुळे काय होतं, मुलं कमवून ठेवतात, आई-वडील कमवून ठेवतात मुलांसाठी. पण प्रॉब्लेम असा होतो, मुलगा कधीतरी आई-वडील किंवा नवरा-बायको जेव्हा असे बोलतात, तेव्हा मुलं ऐकतात आणि तेव्हा त्यांना जेव्हा कळतं की बापाने, आई-वडिलाने माझ्यासाठी शिक्षणासाठी, कॉलेजची फी, शाळेची फी, कपड्यांचे सगळे खर्च, बाकीचे काय कॉलेज फी आहे ते, कोर्स फी, म्हणजे कोर्सच्या ज्या फी असतात त्या, अजून नाही तर मॅरेजचा, लग्नाचा खर्च सुद्धा. मुलाला काय वाटतं, आता काय 30, 31, 32 वयात जर मी लग्न करणार असेल किंवा 28 वर्षाला लग्न करणार असेल, तर मुलाच्या डोक्यात काय येतं, आई-वडिलांनी सगळे पैसे जमा करून ठेवलेत, त्यामुळे तो रिलॅक्स राहतो. तो रिलॅक्स राहतो. तो असं नाही विचार करत की पैसे आहेत, आई-वडिलांनी ठेवलेत ना, तर ते असू दे, ते त्यांच्यासाठी होतील. तो असा मुलं आजकालचे असं जास्त विचार करतच नाहीत. आई-वडिलांनी जर पैसे ठेवलेत ना, तर त्यांच्या भविष्यासाठी होतील असं नाही. आई-वडिलांनी पैसे ठेवलेत ना, मग ते काय वापरता येतील, नंतर एज्युकेशनला वापरता येतील, लग्नासाठी पण वापरता येतील. ते मुलं काय करतात, 30 वर्षापर्यंत काम केलं काय नाही काय, काहीच फरक पडत नाही मुलांना. त्यामुळं आई वडील भावनेच्या आहारी जाऊन मुलांना बोलतात की तुमच्या एज्युकेशनची फी, लग्नाची फी सगळं आम्ही तयार करून ठेवले. तर
मला माहित नाही तुम्हाला पटेल का नाही, पण ह्याच्यातून मुलं कमी घडतात. जेव्हा माणसाच्या मागे बॅकअप असतो ना, तेव्हा माणूस कमी मेहनत करतो. जेव्हा बॅकअप काहीच नसतो ना, तर तो बरोबर त्याचा मार्ग काढतो. आता मुलांना कळलं की 30 वर्षापर्यंत आईवडिलांनी सगळी माझी फी, लग्न बिग्न सगळ्याची तयार करून ठेवली, तो काय काम करायचं तर काम करतच नाही. आणि काय काय मुलं मित्रांना सुद्धा बोलतात, माझ्या आईवडिलांना सगळं तयारी करून ठेवली, कॉलेजची फी, शाळेची फी, एज्युकेशनची फी, कोर्सची फी, अजून लग्नाची पण तयारी करून ठेवलीत. तर हे काय काय मित्र दुसऱ्या मित्राला पण बोलतात, आणि तो दुसरा मित्र जरी जो दुसरा मित्र असतो, तो ह्या मित्राचं ऐकून तो बापाला बोलतो, माझ्या मित्राच्या वडिलांनी सगळं त्याच्यासाठी करून ठेवलंय, एज्युकेशनचं हे करून ठेवलंय, मित्राचं लग्नाचं पण हे करून ठेवलंय, सगळं करून ठेवलंय, तुम्ही माझ्यासाठी काय कुठं काय ठेवलंय. तर असं जेव्हा मुलं आपल्याला बोलतात, आता तुम्ही म्हणाल मुलं आजकालची नाही बोलत, 100% मुलं नाही बोलत असालची, काय असतील 1-2% मुलं. अरे म्हणजे जी 1-2% बोलतात ना, त्याच्यासाठीच मी बोलतोय की दुसऱ्या मित्राचं ऐकून जर एखादा मुलगा त्याच्या बापाला असं बोलतोय की तुम्ही माझ्या मित्राच्या वडिलांनी किती काय करून ठेवलंय, मग एज्युकेशनची फी, कॉलेजची फी, अशा सगळ्या बऱ्याचशा फी तयारी करून ठेवल्यात. मग हे जेव्हा तुम्ही आईवडील जर मुलाचं हे जेव्हा तुम्ही ऐकता, तेव्हा अजिबात मनावर हे असल्या गोष्टी घेऊ नका. तुमची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसारच तुम्ही जेवढं देऊ शकता तेवढंच. एखादा मुलाला जर खूप पुढे शिकायचं पण आहे, स्वतःच्या हिमतीवर लग्न पण करायचं आहे, ते बरोबर करतात, ते बरोबर करतात. पण तुम्ही जे पैसे ठेवता मुलांच्या खर्चासाठी, एज्युकेशनसाठी, शिक्षणासाठी, मॅरेजसाठी, हे थोडंसं त्यांच्यापासून त्यांना सांगणं थोडंसं बंद असेल, किंवा त्यांना कळूनच तुम्ही दिलं नाही, तर हे चांगलं आहे तुमच्यासाठी. कारण ते पैसे तुम्ही समजा मुलाने स्वतःच त्याच्या लग्नासाठी, त्याच्या एज्युकेशनचे खर्च स्वतः तयार केले, तर तुम्ही ते पैसे तसेच पुढे भविष्यात रिटायरमेंटसाठी ठेवू शकता. त्यामुळं हे असं आहे की, आणि हे बघा, मुलगा बोलला माझ्या मित्राच्या वडिलांनी एवढं काय करून ठेवले लग्नासाठी, ते अजिबात मनावर घ्यायचं नाही, अजिबात. हे बघा, तुम्ही किती मुलाबाळांसाठी स्ट्रगल करा, किती मुलांसाठी काटकसर करा, किती मुलाबाळांसाठी काही गोष्टी साईटला ठेवून त्याग करून किती काही करा, पण जोपर्यंत मुलगा स्वतः काही गोष्टी करत नाही, तोपर्यंत तुम्ही किती काय करता त्याची कधीही जाणीव येणार नाही. त्यामुळं जोपर्यंत मुलांना स्वतःच काही करण्याची जाणीव येत नाही ना, तोपर्यंत ह्या अशा गोष्टी तुम्ही जे भविष्यासाठी त्यांच्यासाठी ठेवताय त्या अजिबात कळू देऊ नये. तर संपत्ती मुलाबाळांसाठी ठेवावी का नाही, हे आज जेवढं मला आलं तेवढं मी तुम्हाला सांगितलं. काही क्युरीज असतील कॉमेंटमध्ये मेन्शन करा, किंवा मी बोललेलं तुम्हाला जरी पटलं नसेल किंवा पटलं असेल तरी कॉमेंट करून कळवा. जेवढं मला वाटलं की काही गोष्ट सांगावी तेवढं सांगितलं. काही क्युरीज असतील कॉमेंटमध्ये मेन्शन करा. लवकरच मिळू. थँक्यू.